श्री गुरुदेव. सध्याच्या कोरोना महामारीच्या संकट काळात खबरदारीचा उपाय म्हणून श्री क्षेत्र नाणीजधाम येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या कोरोनामुक्त गाव अर्थात माझे गाव माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या विलगीकरण कक्षासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने 15 बेड्स देण्यात आले आहेत. तसेच पाण्याच्या टाक्या, रुग्णांच्या भोजनासाठी ताटे, वाट्या, पेले इत्यादी आवश्यक साहित्यही संस्थानाने पुरविले आहे. या विलगीकरण कक्षाचे लोकार्पण राज्याचे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी रत्नागिरीचे समाज कल्याण सभापती परशुराम कदम, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भोमरे, गटविकास अधिकारी टी.बी. जाधव, नाणीज ग्रामचे सरपंच श्री गौरव संसारे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि काही ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोनाच्या संकट काळात गतवर्षीपासूनच संस्थानाचे मदत कार्य सुरू आहे. या कार्याचा विशेष उल्लेख उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री माननीय उदय सामंत यांनी केला. आज नाणीजमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीनं जे कोविड सेंटर सुरू होतं आहे त्याबद्दल ग्रामपंचायतीचं मी अभिनंदन करतो की कोरोनाच्या या प्रादुर्भावामध्ये ग्रामपंचायतीनं हे पाऊल टाकलं आहे. परंतु मला असं वाटतं की याला प्रामुख्याने जी मदत केली ती जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या संस्थांनं केलेली आहे. त्या संस्थेला देखील मी मनापासूनचे धन्यवाद देतो आणि विशेषतः स्वामीजींना देखील धन्यवाद देतो की अशा सामाजिक कामामध्ये, आरोग्याच्या सुविधेमध्ये ही संस्था कायमस्वरूपी अग्रगणी राहिलेली आहे आणि या संस्थेचा आदर्श अख्ख्या देशातल्या संस्थांनी घ्यावा ही देखील माझी सूचना आहे. कोरोनाच्या संकटसमयी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने गतवर्षी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 50 लाख रुपये तसेच माननीय पंतप्रधान सहायता निधीकरिता 52 लाख रुपये, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला 15 लाख रुपयांची तसेच रत्नागिरी पोलीस प्रशासनाच्या सहायतेसाठी 10 लाख रुपयांची अशी एकूण 1,27,00,000 रुपयांची भरघोस मदत करण्यात आली. एवढेच नव्हे तर मुंबई विभागातील विविध पोलीस स्टेशन्स, गोव्यातील पोलीस स्टेशन, बस स्थानक यांनाही सॅनिटायझर पंप्स आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कोरोना काळातही संस्थानाच्या रुग्णवाहिका अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी विविध मार्गावर दिवस रात्र मोफत सेवा बजावत आहेत. कोरोनाच्या संकट काळात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे विविध स्वरूपातील जनसेवेचे हे कार्य खरोखरच आदर्शवत आहे.